नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज अतिशय एका वेगळ्या घटकावरती एक विस्तृतरित्या आपण चर्चा करणार आहोत. ती म्हणजे सूत्रसंचालकाला ही नावे पाठच असावीत, नवे ती नावे माहिती असावीत. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकार, कृषी, क्रीडा, सांस्कृतिक आदी विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हे निवेदकाला करावं लागतं. मग आदी विविध क्षेत्रातले कार्यक्रम सूत्रसंचालन करत असताना त्यातील नामवंत, त्यातील लोकप्रिय असणाऱ्या आणि त्या क्षेत्रामध्ये आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणारी मान्यवर कार्यक्रमाला सातत्याने तीच माणसं येत असतात. आणि अशा कार्यक्रमाला येत असताना सूत्रसंचालकाला, संयोजकाला वारंवार त्याच्या कानामध्ये सांगावं लागतं की हा मान्यवर आलाय आणि त्याचं नाव हे आहे. परंतु हे नाव विशेषत्वाने लग्न समारंभाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्यावेळेस निवेदक करत असतो, अशा वेळेस निवेदकाला ज्या भागामधला निवेदक आहे त्याच भागातले जास्तीत जास्त कार्यक्रम सूत्रसंचालकाला निवेदन करण्याची संधी मिळत असते. परंतु अशा कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करत असताना किंवा असे लग्न ज्या ठिकाणचा सूत्रसंचालक आहे त्या ठिकाणच्याच निवेदकाला, त्या ठिकाणच्याच व्यक्तीला हे सूत्रसंचालनासाठी बोलवलं जातं. मग अशा सूत्रसंचालकांसाठी मी सांगेल की तुमची नावं ही पाठांतर असणं आवश्यक आहे. राजकीय क्षेत्रामध्ये वावरणारी, उदाहरणार्थ सरपंच पासून उपसरपंच, आपल्या त्या पंचक्रोशी परिसरातले सोसायटीचे आजी माजी संचालक, चेअरमन, तसेच विविध संस्था, विविध प्रतिष्ठानचे असणारे अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, माजी सभापती, उपसभापती, बाजार समितीचे सभापती, उपसभापती, संचालक, तसेच खरेदी विक्री संघ, ज्या सहकारी संस्था आहेत, ज्या पतसंस्था आहेत त्याचे चेअरमन, त्याचे संचालक, या सर्वांची नावं ही सूत्रसंचालकाने पाठच करणं अपेक्षित आहे आणि गरजेचं आहे. आणि अशा वेळेस अनेक कार्यक्रम निवेदन सूत्रसंचालन करत असतो, निवेदक अनेक कार्यक्रमाचं निवेदन करत असतो. मात्र ज्या भागातलं कार्यक्रम आहे त्या भागातल्या निवेदकाला ही नावं माहिती नसतात. अशा निवेदकाला पुन्हा कार्यक्रमाला बोलवलं जात नाहीत. तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स वाढवायचा असेल, तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाची किंमत ही वाढवायची असेल आणि तुम्हाला एक आदर्श निवेदक व्हायचं असेल तर ज्या भागामधील तुम्ही आहे त्या भागातले कार्यक्रम तुम्ही निवेदन करताय, मग त्या भागातल्या व्यक्तींची नावं ही सूत्रसंचालकाला तोंडपाठ असणं आवश्यक आहे. कारण की तीच व्यक्ती वेगवेगळ्या कार्यक्रमाला येत असतात आणि अशा वेळेस सूत्रसंचालकाला ती व्यक्ती समोर दिसल्यानंतर त्या व्यक्तीचं अचूक नाव, अचूक पद हे त्याला लगेच सांगता यायला हवं. नुसतं सांगता यायला हवं नाही तर एक भारदस्त शब्दामध्ये त्या व्यक्तीचं नाव सूत्रसंचालकानं घेणं गरजेचं आहे. प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ असं म्हणतात की ज्या सूत्रसंचालकाला समोरची जी व्यक्ती आलेली आहे त्या व्यक्तीचं जर भारदस्त पद्धतीनं नाव घेता येत नसेल आणि त्याला त्या नावाची माहिती असेल तर काहीही उपयोग होणार नाही. ज्याप्रमाणे बुटाला आपण पॉलिश करतो आणि बूट नव्यासारखा चकचकीत दिसायला लागतो, त्याच पद्धतीनं सूत्रसंचालकाचं बोलणं देखील त्या व्यक्तीचा गौरव वाढवणारा असलं पाहिजे. कार्यक्रमाचा इतिहास, भूगोल हे निवेदकाला माहिती आहे, परंतु जी माणसं कार्यक्रमाला येतात तर त्या कार्यक्रमाबद्दल जी आस्थेने, आपुलकीने येतात आणि त्या व्यक्तीला वाटतं की निवेदकाने आपले नाव घ्यावं, आपली प्रतिष्ठा वाढवावी, तर प्रसंग लक्षात घेऊन आणि प्रसंगाचं काळ, वेळ, महत्व लक्षात घेऊन सूत्रसंचालकाने त्यावेळेस कमीत कमी शब्दामध्ये त्या व्यक्तीचं नाव आणि गौरव वाढवणं अपेक्षित असतं. आणि अशा सूत्रसंचालकाला त्या कार्यक्रमामध्ये, त्यानंतरच्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं जातं. तर आजच्या या घटकाच्या माध्यमातून मी नवोदित सूत्रसंचालकांना सांगेल, ज्या भागामध्ये तुम्ही राहताय, तुमची जडणघडण ज्या भागामध्ये आहे त्या भागामध्येच तुम्हाला सूत्रसंचालनाची संधी मिळत असते आणि त्या भागातली नावं ही सूत्रसंचालकाची तोंडपाठ असणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यानं स्वतःला अपग्रेड आणि अपडेट हे ठेवणं आवश्यक आहे. ज्या सूत्रसंचालकाची नावं तोंडपाठ
त्या सूत्रसंचालकाला बाजारपेठेमध्ये माणसं अनेक कार्यक्रमाची संधी देत असतात. चला तर मग सूत्रसंचालकांनो, अशा व्यक्तींची आपल्या भागामध्ये सातत्याने येणाऱ्या व्यक्तींची, विविध क्षेत्रातल्या व्यक्तींची नावं तोंडपाठ करूया आणि आपल्याला जास्तीत जास्त निवेदनाचे कार्यक्रम आपल्याला निश्चितपणे येणारच आहे अशी या निमित्तानं खात्री देतो. आणि जाता जाता एवढंच सांगेल की निवेदक विठ्ठल पवार, अँकर विठ्ठल पवार हा जो YouTube चॅनल आहे तो महाराष्ट्र राज्यातल्या तमाम माझ्या मराठी बांधवांसाठी, भगिनींसाठी सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये त्यांनी करिअर करावं, यश मिळवावं, आर्थिक स्थैर्य आणि त्यांनी प्रतिष्ठा मिळावी याच हेतूनं हा YouTube चॅनल सुरू केलेला आहे. तर या YouTube चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील सांगा की तुम्हाला सूत्रसंचालन मोफत शिकायचंय तर निवेदक विठ्ठल पवार हा YouTube चॅनल आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक वाटाडे आहे आणि आपल्याला या YouTube चॅनलवरती विनामूल्य दररोज शिकवलं जातं. जगातला हा पहिलाच YouTube चॅनल आहे. तर आपल्या मराठी बांधवाचा हा चॅनल आहे, तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करून आणि याच्या असणाऱ्या व्हिडिओच्या लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करत चला. आपल्या बांधवांपर्यंत सूत्रसंचालन पोहोचू द्या, त्यांना देखील कळू द्या आणि त्यांना देखील निवेदक होऊ द्या.